तुरीच्या उकडलेल्या शेंगा. हो बबिता बाई, लयच भारी लागू राहिल्या. मी आता लय दिवसानं खाल्ल्या बाबा. गेल्या वर्षी पण काही भेटल्याच नाही उकडलेल्या शेंगा खायला. मला पण लय आवडल्या. लय भारी उकडल्या. बबिता काकूना आहे ना, आई लय भारी उकडल्या. हो हो, घे चुपचाप खाऊ. आणि ऐक रे, ए पिंट्या. पिंट्या नाही काकू, मोनो. पिंट्या नाही, सोनू मोनो, सोनू. हा रे, तेच ते सोनू. मी काय म्हणते ऐक. बोला काकू बोला. कोणाला सांगायचं नाही आपण तुरीच्या शेंगा खाल्ल्या म्हणून. काहून काकू, मी मैत्रिणीला सांगू शकतो ना. मग मी तुरीच्या शेंगा खाल्ल्या म्हणून का होऊन नाही सांगू. मग पोरं मित्र सगळं सांगते, आम्ही आज संध्याकाळी उकडलेल्या शेंगा खाल्ल्या, हे ते असं सगळं सांगते पोरं. मी काहून नको सांगू. मग खाल्ल्या तर खाल्ल्या म्हणाचं. असं नाही रे बा, सांगू नाही. असं काहून बोलू राहिल्या आई हे बबिता काकू. असं कोण म्हणते सांगायचं नाही म्हणून. अरे बा, नाही सांगायचं. नाही सांगायचं. आपण जर तुरी शेंगा खाल्ल्या ना, जर कोणाला सांगितलं ना की मी तुरी शेंगा खाल्ल्या बा असं सांगितलं कोणाला, तर तुला संडास लागल, पसणारच नाही ते. काय, अरे बापरे, बरं झालं सांगितलं. मी गेलं असतं बघ शाळेत आणि पोराला सांगितलं असतं, मला शाळेतच लागले असते संडास. मग अरे बाप रे बाप, मग मला कुठे जावं लागलं असतं संडासला. मला चड्डीतच होऊन गेली असती. बाप रे बाप, बरं झालं आई सांगितलं असं. पोराला उल्लू बनवलेलं लय सोपा नाही का ग. काहून हसू राहिल्या, खोटं होतं का हे. नाही बा, खरं होतंय खरं. खा खा खा, तुम्ही उकडलेल्या शेंगा तुरीच्या खा, खालून येऊसर खा. असं काय बोलायला नर्मदाबाई. या ना तुम्ही पण खा. या नर्मदाबाई, खा तुम्ही पण या. हाय अजून लय मोठ्या उकडलेल्या खा. या बसा. तुम्हीच खा बाई, खालून वरून येऊस तर. मला नको बाबा, करायला गेलं एक आणि झालं एक. काय झालं नेमकं सांगा ना सविस्तर. या ना तुम्ही इकडे, या ना, बसा ना इकडं. बाळा सोनू, जाय तू बाहेर खेळ जाय. नाही आई, मला शेंगा खायच्या आई. मी नाही खेळत बाहेर, मला शेंगा खायच्या. थोड्या वेळाने ना, थोड्या वेळाने परत जाय. ते गरम आहे की नाही शेंगा पालातल्या, थंड्या होती आणि मग परत ये. हो आई, ठीक आहे आई. बोला नर्मदाबाई, आता काय झालं. का आपला प्लॅन सक्सेसफुल. नर्मदाबाईच्या तोंडाकडे पाहून काही वाटत नाही प्लॅन झाला असेल म्हणून सक्सेसफुल. खरं ओळखलं तो बबिता. काय झालं सविस्तर सांगा ना मग. अव म्या त्याला सांगितलं माझ्या भावाला असं की ही गेली कुठेतरी भावा, असं सगळं. तो खूप रागावला बी, बसला तिची वाट पाहत बरं का. हा मग पुढं. मग काय, ती आली बाहेरून एकटीच. राणीकडे सोडलं तिच्या घरी आणि तिच्या नवऱ्याला आणलं वाटतं सोडून. असं तिच्या बोलण्यावर वाटत होतं. तर मग ती आली. मग याने विचारलं कुठे गेली, काय गेली असतं, थोडंसं धमकावलं आणि ती सुरू बोलायला लागली बाया खुशाल त्या भावाला. मग तो आला ना उठून. आहे सकाराम भावाला दिलं असं एक फडकन ठेवून कानाखाली. मला माहिती ना सकाराम भाऊचं काम तापडे काम आहे. हो ना बाया, तिला मारू कुठे दिलं माय. तिला कुठं मारू दिलं. तो आधी बोलला की कुठे गेली ती, काय भावा झाड तोडले मी शेंगाचे, किती मोठ्या शेंगा तोडून नेल्या वगैरे वगैरे. तर ती म्हणली कोणची हिंमत झाली शेंगा तोडायची माझ्या वावर त्याची, आतापर्यंत झालं नाही असं कधी, पहिल्यांदा झालं. यावट्या बोलली. आणि मग सकाराम म्हणला की तू कुठे गेली तिथं, तुला सांगितलं ना वावर करायचं, रोज जायचं नाही वावर सोडून, घर सोडून असं बोलायला. तर मग ती बोलू लागली नाही, राणीच्या नवऱ्याला सोडून द्या, आणायला गेलं ते कोणाच्या ते डोळा सलत होती यावट्या मला निशाला साधत होती मला असं. आणि मग म्हणली की शेंगा तोडल्या म्हणे, कोणचा मला आहे म्हणे डाऊट, 3 बायाचा डाऊट आहे म्हणे, मला तपास लावायचा म्हणते, 3 बाया म्हणे कोणतरी. काय 3 बाया म्हणजे आपण तिघीचे ना 3, 1 2 3 आपण 3. त्याला कसं कळालं 3? काय भानगडी 3 जणी कसं काय म्हणले. त्या डाऊट आला काय त्याला आपल्यावर. मी पण तेच म्हणते, तिला कसं कळालं 3 बाया, कसं काय तिला डाऊट आला. डाऊट यासारखं तर आपण काही सोडून होतं मागं. तिनं मनानेच लावलं काहीतरी नर्मदाबाई हे. हो, काहीतरी मनानेच लावलं हे. हो खरं आहे. तिला डाऊट आहे फक्त, कन्फर्म नाही ना. नाही कन्फर्म. आता हे शेंगा बिगा खा, पुरून टाकते मी कुठे टरपलं गिरपलं, काय नका घेऊ तुम्ही. हो ना माय, पण ती अशी मला तर पाय खाली जमीनच घसरली ना माय. माझ्या भावाला जर का आलं मी तुझी शेंगा तोडायला, तो काय म्हणत की माझी बहीणच म्हणून नुकसान करू राहिली म्हणून ना. असं गैरसमज होईल ना आमच्या बहीण भावात. तुम्ही नका चिंता करू, मी काय होत देत नाही. काय होत देत नाही मी. तुम्ही फक्त लाया जरा करत राहा सकोबाईच्या आणि तुमच्या भावाच्या मतात. मी पाहते बाकीचं काय तर. हो तू नको ताण घेऊ. बरं जाऊ दे, आपण संध्याकाळी मस्त शेकोटी करू. आज जरा जास्त थंडी पा. बरं का नर्मदाबाई, येस ना शेकोटी जाऊ. मग आपण काहीतरी प्लॅन बनवू, मस्तपैकी प्लॅन बनवू काहीतरी. आणखीन त्रास द्यायचा सकोबाईला कसा द्यायचा, प्लॅन 2. ठीक आहे. किंवा आता सक्सेस झाला नाही ना,
नाही ना, सक्सेस होता होता म्हणजे काय, होता होताच राहिला सक्सेस. हां, होता होताच राहिला सक्सेस. तिचं खूप आगाऊपणा करू लागली. हा तुम्ही आधी स्टोरी सांगितली. काय झालं मग? हात उचलला नाही का सकाराम भाऊ ना? अहो ऐक ना, मग आला ना तो तिच्यावर धावून, मग तिच्यावर धावून आला मारायला तिला. असं हात वर केला मारणार, गप कंदिशीने हात पकडला माझ्या भावाचा. आता माय बाई मग काय झालं सगळं? हात पकडला आणि असा जोरात दाबला पिळा. कसं काय हिंमत झाली म्हणे मला मारायची? मारसाल का? मी का असलेच समजलं का? त्या दिवशी खाल्ला म्हणे मी मार. मी पाहिलं म्हणे तुमचं मारून किती मारणार तुम्ही. मी पाहिलं म्हणे नुसती तुमची कला. हो, मी नुसती कला पाहिली म्हणे. मी का त्या दिवशी मार खाऊन घेतला. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं म्हणे मी काय आपलं नारी का? या तेव्हा बोलली आणि मी इतक्या लोकांची मदत करते का? असं तसं सगळं मला मानते. मी तुमचा मार खाऊन घेईन का? मला पाहिलं म्हणे मी किती तुमची हिंमत आहे, किती काय, किती तुम्ही थराला जाता, कोणत्या थराला जाता, काय याव ट्याव करू लागली ती. हो, आणि असं बोलत होती. आणि हात सोडा त्याचा लवकर, हात सोडा ना. शेवटला सोडला, बळजबरीनं सोडून घेतला त्यानं. मी आले बाई इकडे पळून सनी. हो, असं झालं भाई मग सगळं. बरं जाऊ द्या, ठीक आहे. संध्याकाळी आता विचार करते मी, संध्याकाळ लोक काहीतरी स्वयंपाक पाणी झाला तर तुम्ही या जेवण खाऊन, तू बी एकदा जेवण खाऊन संध्याकाळी अशा मग आपण काहीतरी प्लॅन बनवू. तर डोक्यात जर काही असेल प्लॅन तू सांग, माझ्या डोक्यात काही असेल तर मी सांगन, आणि नर्मदाबाई तुमच्या डोक्यात काही आलं तुम्ही सांगा. ठीक आहे? हो हो हो. आणि तुम्ही काही तोंड वाकडं तिकडं करू नका, नाराज काही होऊ नका. सगळं चांगलं होऊन जाईल. व्हायलाच पाहिजे चांगलं. आणि चला घ्या खाऊन पटापटा शेंगा. नर्मदाबाईला तर काही शेंगा आता नाड्याच्या खाली उतरणार नाही. कशा उतरण माय, कशा उतरण? बापरे राणी, तो आता लय भारी स्वयंपाक बनवला आज. बाप्पा 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 बाप्पा, सगळं आपल्या आवडीचं. आणि मटण कोणा दिलं तुला आणून? गोट्या नाही, गोट्या चालला होता आणायला. नाही काकू चाललो घ्यायला मी मटण चाललो होतं रस्त्याने त्याचं. अरे म्हणलं थांब, मग पैसे दिले त्याच्याकडं. म्हणलं आमचं बी आण अर्धा किलो. मग त्यानं आणून दिलं. मला आवडतं ना भाजी मटणाची म्हणून. असं बाप्पा, लयच भारी झाला पण स्वयंपाक आज. हो का? घ्या जेवून, घ्या जेवा पोटभर. छकुली जेवली का पण? हा जेवली ती, जेवली. हा झोपली गेली, लवकर झोपली पण. हा लवकर झोपली, दमली. खेळून पोरीसोबत खेळी दमली. मग वाट पाहिली तुम्ही कुठे गेलते, वाट पाहिली तुमची लय. बाबा आले ना कुठे गेले, म्हणलं येते बाई थांब जसं. हा इथे गेलतो, मग मित्र होते बसलेले शीत पारावर, बसलो जरसा तिथं, चालल्या गप्पा गोष्टी. मग थोडा टाइमच झाला घरी यायला. असं का? छकुलीला पण आवडते ना मटणाची भाजी. तिने खाल्ली का पोटभर मटणाची भाजी? पोटभर नाही खाल्ली, म्हणत होती की बाबा आले की बाबासोबत जेवते म्हणून. पण आता झोप लागली तिला, उठल्यावर खाईन टाकून. मग आता तुम्ही जेवून घ्या पोटभर, मग मी तिला उठवते, मग खाऊ घालते परत. असं का? बरं, आता झोपली म्हणल्यावरती खाणार बी नाही आता अशी चांगली काही. आता झोप ठेवते तिला जरशी, आणि थोड्या वेळानं उठव. हां लयच लवकर झोपली बरं आज. लेच एवढ्या लवकर झोपत नसते ती, लवकरच झोपली. तिनं दमतीनं लेच उड्या मारतीन लगे. हाव का? पण मला माफ केलं ना तू राणी? हाव ना. आता किती वेळेस माफी मागतं बार. झाले तुमच्याकडून चूक. आता तुम्ही बोलले ना परत होणार नाही चूक, पिणार नाही दारू बा. आता विषय कट. आता असा मॅरा राहायचं, दुखासुखात एकमेकाच्या साथ द्यायची. आपलं एक लेकरू आहे, लेकराला शिकवायचं, मस्त राहायचं. दारूला हात लावायचा नाही. आता मला काम करा वाटलं तर करायचं, जीवावर आलं तर घरी राहायचं. असं काही फोर्स नाही की कामच करा बा. नाही राणी, तू म्हण काम करा नका करू, पण तू जरी म्हणली नका करू, पण मी आता कामच करन. आता कुठेतरी कामाला राहतो आणि काम करतो, आणि मस्त आपला संसार सुखाना होईल. मग काम करतो मी आता, घरी नाही राहणार. दारूला तर हात बी नाही लावणार मग बिलकुल. हाव का बाप्पा? मला तर वाटू राहिलं मी स्वप्नच पाहू राहिले. आपला नवरा इतका सुधारला खरंच. कुलीन जर पाहिलं तुमचं आज सुधारेल रूप, लय खुश होईल ती, लय खुश होईल. आता मग जेवण फक्त तुमच्यासाठीच, माझ्या पोरीसाठी आणि आपल्या बायकोसाठी. आता बाकी मला काही घेणं देणं नाही कोणाचं. हो